नमस्कार, क्राफ्टर प्रत्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या आधीच्या 2 पार्टमध्ये हाफ मून बेडेड बॅग कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवली होती। तर त्या बॅगला जर आपल्याला हँडल लावायचं असेल तर अशा प्रकारे पण तुम्ही हँडल त्याला लावू शकता किंवा सर्कलमध्ये जॉइंट हँडल पण लावू शकता। तर ह्या पार्टमध्ये या बॅगचा हँडल मी कसं बनवलेलं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला 4 व्हाईट बीडनं जे 6 mm चे बीड साइज व्हाईट बीड त्याच्यातून आपल्याला एक लाईन बनवायची आहे। पहिला 4 मोती घ्यायचे आणि त्याच्यापासून एक छोटं फूल बनवून घ्यायचं 4 मोत्यांचं, जे आपण नेहमी बनवतो ते। आणि असे आपल्याला 5 बनवायचे आहेत फुलं, एका बाजूला एक अशी। तर इथं मी एक फूल बनवलं, त्याच्या पुढे जाता 3 मोती घेऊन मी दुसरं फूल बनवत आहे। आपल्याला इथं 2 लाईन बनवून घ्यायची आहेत 5-5 फुलांची। तर मी इथं ती लाईन बनवून घेत आहे। तर इथं पाहू शकता आता 3 मोती घेऊन त्याच्यावरती मी परत एक छोटं फूल बनवून घेत आहे। सेम आपल्याला एक उभी लाईन बनवून घ्यायची आहे। 4 मोती आले पाहिजेत एका फ्लावरमध्ये। ऑलरेडी एक मोती आहे आपला आधीच्या फ्लावरमधला आणि आता फक्त आपल्याला 3-3 मोती घेऊन पुढे ते लाईन बनवत जायचं आहे। तर इथं आपल्याला 5 लाईन घ्यायचे आहेत। वर फर्स्ट लाईनला 5 फुलं आली पाहिजेत आणि सेकंड लाईनला पण 5 फुलं आली पाहिजे। आता इथं सेकंड लाईनमध्ये आपण पाहू शकता पहिला 3 मोती घेऊन तिथं बनवलेलं आहे आणि आता जी पुढची लाईन आहे ती फक्त आपल्याला तिथं 2च मोती व्हाईट रिक्वायर्ड आहेत, कारण ऑलरेडी आपलं 2 मोती आधीच्या लाईनमधला एक मोती आणि आता जे आपण फूल बनवलं होतं त्याच्यामधला एक मोती तिथं येतो, जेणेकरून आपल्याला फक्त 2च मोती घालून ती लाईन बनवून घ्यायची आहे। तर इथं मी ती लाईन बनवून घेतलेली आहे। इथं मी जे हँडल आहे ते जी वायर आहे ती कट वायर घेतलेली आहे। तुम्हाला जर तुमच्याकडे राऊंड वायर असेल तर ती पण घेऊ शकता। मग इथं बघू शकता मी फर्स्ट एक मोती घेतलेला आहे आणि आता परत एक मोती घेऊन आधी जो बॅगचा मोती आहे त्याला आपल्याला जॉईन करत जायचं आहे। तर मी सेकंड लाईनला इथं जॉईन करून घेत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थर्ड लाईनला पण जॉईन करून घेऊ शकता बॅगच्या, ते तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला हँडल कशा पद्धतीचा हवा आहे तसा। तर पहिला आपल्याला बॅगचे जे मोती आहेत त्याला जे आत्ता आपण लाईन्स बनवल्या होत्या त्या जॉईन करून घ्यायच्या आहेत। तर इथं फक्त मी एक मोती घालून जॉईन करून घेत आहे ती लाईन। इथं मी जॉईन करताना सेंटरला जे मोती येतील त्या लाईनचे तिथं जॉईन करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता त्या लाईनला मी ह्या साईडनं 3 मोती सोडून 4थ्या मोतीपासून ही बॅग जे हँडल आहे ते जॉईन करून घेत आहे बॅगचं। सेम ह्या साईडला पण मी 3 मोती सोडलेले आहेत आणि नंतर ते जॉईन केलेलं आहे। तर जर तुमच्याकडं अखंड सर्कल वायर असेल तर आता ही पुढचं स्टेप करताना इथं पहिला ती घ्यायची वायर आणि त्याच्यानंतरच पुढचं जॉईन करून घ्यायची, ती मध्ये सेंटरला ठेवायची आणि त्याच्यानंतर मग ती बॅग जॉईन करून घ्यायची। इथं माझं कटआउटमध्ये वायर घेतलेले आहे, त्याच्यासाठी मी पहिला इथं जॉईन करून घेत आहे। जो आपला बॅगचा आधीचा मोती आहे त्यालाच परत एकदा आपल्याला जॉईन करत जायचं आहे आणि सेम प्रोसिजर आपल्याला करायची आहे। एक व्हाईट 6 mm चा जो बीड आहे तो घेऊन आपल्याला ह्या साईडला एक आणि त्या साईडला एक, फर्स्ट जेव्हा आपण फूल बनवतो तेव्हा आणि जेव्हा आपण सेकंड फूल बनवतो त्याच्यानंतर आपल्याला तिथं फक्त एकच व्हाईट मोती रिक्वायर्ड असतो 6 mm चा, तो घ्यायचा आणि ती बॅग पुढं जॉईन करून घ्यायची। हे बॅग बनवताना हँडल बनवताना थोडंसं तुम्हाला टफ जाऊ शकतं, कारण जो बॅगचा आधीचा मोती आहे तिथून जेव्हा आपण सुई बाहेर काढतो तेव्हा ते काढायला थोडं जड पडतं। त्याच्यामुळे सावकाश असं बघून तुम्ही तिथून सुई बाहेर काढायची आणि पुढं एक फक्त मोती
घ्यायचा आणि ती पूर्ण लाईन बनवून घ्यायची। तर याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जी आपली नॉर्मल बॅग असते सॅटिनची ती तयार करून आतमध्ये जॉईन करून घ्यायची। ती बॅग कशी जॉईन करायची ह्याचे भरपूर 2-3 व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत, तर ते पाहू शकता। त्याच पद्धतीनं तुम्हाला ती जी कपड्याची बॅग असेल ती पण त्याच्या आतमध्ये जॉईन करून घ्यायची आहे। हवं असेल तर तुम्ही साईडला पण हँडल बनवू शकता। मला सेंटरला हँडल पाहिजे होता म्हणून बनवलेला आहे। जर तुम्हाला जड जात असेल असं बनवायला तर आत्ता जी मी प्रोसेस दाखवत आहे, पहिला तो धागा आतल्या साईडला घ्यायचा खेचून आणि नंतर मग वरच्या साईडला काढून नंतर ती पुढची प्रोसेस करून तुम्ही तो जो हँडल आहे तो जॉईन करून घेऊ शकता। इथं पाहू शकता मी पहिला खालच्या साईडला तो धागा घेतला, म्हणजे बॅगच्या आतल्या बाजूला ओढून घेतला धागा आणि नंतर मग परत वरच्या साईडला घेऊन मग पुढं ते हँडल बनवून घेतलेलं आहे। याच्यानंतर तुम्हाला कोणती बॅग आणखी पाहिजे आहेत माझ्या चॅनलवरती ते कमेंट करून सांगा। आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा आपले चॅनल मॉनिटाईज होईल त्याच्यानंतर मी ज्या बॅग्स वगैरे बनवलेल्या आहेत, जे कोणी आमचे सबस्क्रायबर असतील त्यांना मी देईन, पण त्याच्यासाठी आपला चॅनल पहिला मॉनिटाईज झाला पाहिजेत। त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला पण विसरू नका। तर इथं मी गाठ मारून घेत आहे पूर्ण जेव्हा आपलं जॉईन करून होते तेव्हा, आणि साईडनं पण मी जे मोती आहेत त्याच्यातून 2 वेळा धागा फिरून घेत आहे, जेणेकरून ते पण लूज पडणार नाहीत मोती, ते पण व्यवस्थित घट्ट राहतील। तर इथं मी 2 वेळा धागा फिरवून घेऊन तिथं पण गाठ मारून घेणार आहे आणि सेम अशाच प्रकारे आपल्याला त्या साईडला पण जे मोती आहेत साईडचे त्याच्यातून धागा फिरून तिथं पण गाठ मारून घ्यायची आहे। तर उरलेला जो धागा असेल तो कट करायचा, मेणबत्तीनं थोडा जाळून घ्यायचा जेणेकरून ती गाठ निघत नाही। तर मी इथं बॅगचा हँडल बनवायला माझ्याकडे हेअरबँड होता वायरचा, त्याचा वापर करत आहे। त्याच्या साईडला जे गोल पॉईंट्स आहेत ते मी कट करून टाकत आहे कटरनी। आणि तुम्ही कोणतं पण असं गोल राऊंड वस्तू घ्यायची आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही त्या तार किंवा वायरला गोल आकार द्यायचा। तर इथं पाहू शकता मी आकार देऊन घेतलेला आहे। तुम्हाला जितका गोल आकार पाहिजेत त्या पद्धतीनं तो आकार घ्यायचा आणि मी इथं असं क्रॉसमध्ये मला ती वायर पाहिजे आहे त्या पद्धतीनं मी ॲडजस्ट करून त्या वायरला घेत आहे। तर ती वायर आपण घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोती जे 6 mm आहेत ते घालून घ्यायचे आहेत। तर इथं 28 मोती मी घातलेले आहेत। तुमची वायर किती मोठी आहे, तुम्हाला हँडल किती मोठा हवा आहे त्या पद्धतीनं तुम्ही ती तार घ्यायची आणि इक्वल करायची आणि दोन्ही साईडला किती किती मोती येतील तेवढे घालून घ्यायचे। इथं मी B7000 जो ग्लू आहे त्याच्या सहाय्याने जो ड्रॉप बीट आहे आपला तो तिथं एंडिंगला मी जॉईन करून घेते, जेणेकरून आपले व्हाईट मोती बाहेर निघणार नाहीत। सेम ह्या साईडला पण आपल्याला प्रोसेस करून घ्यायची आहे। 27 किंवा 28 जितके मोती तिथं बसतील तेवढे घ्यायचे आहेत आणि लास्टला ड्रॉप बीट घालून तो पण तिथं जॉईन करून घ्यायचा आहे। हँडल जसं हवं तसं ॲडजस्ट करता येतं। ह्या प्रकारे जर हँडल बनवलं तर अशा प्रकारे आपलं बॅगचं हँडल जॉईन करून झालेलं आहे। तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करून सांगा। असेच नवनवीन बॅगचे व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।